निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज. हॅलो. हॅलो. हा हॅलो बोला ताई. हॅलो ताई, आवाज येतोय का? हो हो बोला ना. ताई, मला आहे ना, म्हणजे तुम्हाला अनुभव सांगायचा होता. हा कुठून बोलताय ताई? मी पुण्यावरनं, वडगाव शेरी आहे ना, तिथनं बोलते. अच्छा अच्छा. हा हा हा. पुण्यावरनं. आपलं नाव बागोली साईड आहे सांगायचंय? का? हा, नाव सांगायचंय? माझं नाव वैशाली दाभाडे, पुणे वरनं बोलते. अच्छा अच्छा. हा हा हा. ताई, मग आज कसं करू? आता अनुभव सांगू का कधी सांगू? सांगा म्हणजे सांगा सांगा. आहे आता वेळ तर संपली पण सांगा आता शेवटचा अनुभव हा. हा ताई, मी म्हणजे पुण्यावरनं बोलते. मला काय पहिल्यांदा बोलते तर एवढं काय समजत नाही ना, कसं हे बिलकुल करायचं. काही विचार करू नका ताई. आपल्या आईशी बोलताय असं करून बिनधास्त बोला ताई. हा, श्री स्वामी समर्थ ताई. मी वैशाली दाभाडे, पुणे. मला हं. 3 जुळे मुलं झालेले आहेत. एक मुलगी, 2 तीन. मुलं. हो, एक सोबत 3 झालेले आहेत. बापरे तीन. पहिली मुलगी होती हं. पोटामध्ये. ते माझ्या चुकीमुळं नाही का, असं म्हणजे वॉशरूमला बसताना पाय घसरला तर ती 9 महिन्याच्या आत मध्ये 4-5 दिवस डिलिव्हरीला बाकी होते तेव्हाच ती पोटामध्ये गेली. आणि गेली. मला कळालंच नाही. 4 आई गं. दिवसानंतर मग मला नाही का उलटी, मळमळ व्हायला लागलं. मग हा 4 दिवसानंतर मला समजलं की, मम्मीला म्हटलं, मम्मी मला खूप कसतरी होते नाही का, एका साईडलाच बाळ होते ते. हा मग चेक केलं तर डॉक्टरने मला सांगितलं नाही, माझ्या मिस्टरांना सांगितलं हा. की बाळ पोटामध्ये नाही का गेलेलं आहे म्हणून, 4 अरे दिवस अरे अरे. झालेले. मग सगळं चेक वगैरे केलं तर मला इन्फेक्शन वगैरे काही झालं नव्हतं. मग बापरे. डॉक्टर म्हटलं सिझरला घ्यावं लागेल, का तर 9 महिने 9 दिवस व्हायला लागलेत आणि बाळ पोटामध्ये गेले तर हो नाही का हो 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 हो. आईला भीती असते. हो. बरोबर. मग तसं झालं आणि नंतर मग सिझरसाठी घेऊन गेले ना हा हा. प्रायव्हेट मध्ये. मग सिझरसाठी घेऊन गेले. मग डॉक्टरने नाही का असं इंजेक्शन वगैरे दिलं, कळ मारायचं हे ते. हो हो हो. आणि मग मला किती 2.5-3 तास सकाळी गेले तर सकाळी कळाल्यानंतर मग 2.5-3 वाजता नाही का इंजेक्शन वगैरे दिलं हा. मला. आणि नंतर डिलिव्हरी काय व्हायलाच तयार नाही का, ते बाळ असं गेलेलं आहे ना. मग अरे ते म्हणले, बापरे. मग ते गेलेलं बाळ मग तुम्हाला स्वतःहून हे करावं लागेल म्हणलेलं नाही का. हो 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 हो. मग ते झालं. मग मला पण त्रास खूप होत होता नाही का, एकदम विचित्र त्रास येतो. आई गं. आणि मग डॉक्टर म्हटले, आता हिला पर्याय नाही, बाळ पण गेलेले आहे, हे काही होणार नाही, हा की तुम्ही आपलं सिझरच करा, हे हा सिझर. पण हा मी मम्मीला म्हटलं, मम्मी थांब, होईल असं तसं, मला काही सण पण होत नाही, सिझर पण नाही. हा आणि मग पप्पा, मम्मी, माझे भाऊ वगैरे, मम्मी नाही पप्पा हा वगैरे नाही का, दीर हे ते सगळे. हा. रुबीवाला माहिती ना ताई तुम्हाला? हो हो. मग रुबीवाल्याच्या इथं औषध वगैरे आणायला गेले रात्री 12 हा. वाजता. अरे 12 वाजता आणायला गेले, इतकं पाऊस आला, विचित्र लय पाऊस आला. आणि ते औषध ताई सह्याद्री हॉस्पिटलमध्ये बघितलं, हा रुबीवालामध्ये बघितलं, आणि अजून एक आहे हॉस्पिटल जाधव म्हणून, हा. तिथं बघितलं, पण ते औषध कुठंच भेटलेलं नाही. ओ कुठंच भेटलेलं नाही पावसामध्ये. बापरे. आणि तेव्हा मग मी एक मम्मीला म्हटलं, कंबर दाब असं तसं. मग डॉक्टर म्हटली, बाळ गेलेलं आहे, हिला पण काय होईल, तुम्ही हा हिला त्रास देऊ नका, तुम्ही बाजूला. मग बाहेर काढलं मम्मीला. हा. आणि मीच देवाचं नाव घेऊन नाही का, आपलं देवी, हो हो हो. सगळ्या देवींचं नाव घेऊन हे ते करून करून मग लय हं. त्रास व्हायला लागला. देवाचं नाव घेऊ घेऊ ताई आई स्वतःच मी गं. डिलिव्हरी केली. स्वतः एकटीने डिलिव्हरी झाली मी. बापरे. एकटी डिलिव्हरी झाली 9 महिन्याची. पण ते मी बघितलं नाही. हं. तोंडावर निघतंय असं. आई गं. रडू नका ताई. बापरे. किती मोठं संकट हो ताई. आणि पुढचा गोळा गेला. तर मग ताई मी तोंडावर कापड वगैरे नाही का, असं मी माझं झाकलं की बघितलं नाही, मुलगी बघितलीच नाही. मग आई नंतर गं. पप्पा मम्मी ते माझ्या मम्मीने त्यांनी फोन केला आणि ते म्हटले की डिलिव्हरी नाही का झालेली आहे, तुम्ही या. मग ते हां. म्हटले औषध पण भेटलेलं नाही, काय कुठंच ते औषध भेटलं नाही. तेव्हा डिलिव्हरी झाली का, आई तेव्हा एका गं. डॉक्टरचा माझ्या मिस्टरांना फोन आला की औषध आहे तयार 3,000चं, तुम्ही या घेऊन जा. मग ते हां. म्हटले तरुक बाळ डिलिव्हरी झालेलं पण आहे हां. नाही का, झाली मुलगी डिलिव्हरी. म्हटली आता नको, गरज नाही नाही का, म्हणजे झालेलं हो हो डिलिव्हरी. हो. आणि ताई 3 किलोचं बाळ होतं ते. मुलगी आई होती पहिली गं. 3 किलोची. मग झालं, मी बघितलं नाही. मग भाऊ ते नंतर म्हटले मुलीचे फोटो काढून नाही का, दिसायला पण खूप सुंदर होती, गोरी येते आई अशी गं. लांबलचक. पण मी काढून नाही दिलं फोटो, का तर नंतर मला वाईट वाटेल म्हणून मी वाईट फोटो वाटेल. काढूनच हो दिला हो नाही. हो. नाहीच काढून दिला. आणि मग मी देवाला प्रार्थना केली. तेव्हा ताई स्वामी समर्थाचं मला एवढं खरंच माहित नव्हतं. स्वामी समर्थ मला लग्न झालं का मला दिसायचे, जिथं हां. जाईन तिथे दिसायचे, स्वामी आई दिसायच्या. पण एवढं आपल्या पाया पडायचं पण एवढं मनात नव्हतं कधी.
हो आणि पण हो ताई आणि नंतर मला बहिणीने सांगितलं, छोटी बहीण स्वामी समर्थाचं नाही का. आणि मग ते व्हायच्या आधी 6 महिन्यांनी असं झालं का, 6 महिन्यांनी लगेच ताई ते म्हणतात ना 6 म्हशी पाळणा असतो वगैरे काय. हो मग हो 6 महिन्यांनी मला स्वप्न दिवस राहील. पडलं. अच्छा. स्वप्न पडलं पहिल्यांदा. 2 नाग आले आणि एक सापाचं बारीक पिल्लू आलं. लक्ष्मी बापरे. आई आहे म्हणून. आमच्या इथे लक्ष्मी आईचं मंदिर आहे हं, तिथं. मग मी म्हटलं की असं स्वप्न का पडलंय मला. मग हं, लगेचच दवाखान्यामध्ये गेले. तर दवाखान्यामध्ये चेक केलं डॉक्टरांनी, ते हं. मॅडमनी. मग त्यांनी म्हटलं प्रेग्नेंट आहे ही. मग सोनोग्राफी काढायला दुसऱ्या दिवशी बोललो. दुसऱ्या ओ. दिवशी गेले तर मग दुसऱ्या दिवशी गेले तर काही बघितलं तर ते म्हटले मला नाही का धक्का म्हणजे हे होईल म्हणून हो. माझ्या मिस्टरांना सांगितलं बाहेर येऊन की हिला 3 मुलं आहेत. बाळ अरे पोटात बापरे. 3 आहेत. 3 बाळ पोटात आहेत. मला नाही सांगितलं. मग आता ताई मला म्हणलं एकदम पोटामध्ये 3 म्हटलं मला एकदम कसं तरी होईल ना ते. हो खरंय. मला सांगितलेलं नाही ताई. मग मम्मीला, माझ्या मिस्टरांनी मम्मीला फोन, मम्मीकडे राहते ताई मी. तर डिलिव्हरी अच्छा. झाली ना हं. तेव्हापासून मग ते मला ताई खूप अडवून व्हायचं. मुलगी मला कुठं पण दिसायची. ओ. मी मुलीला पहिली मुलगी नाही का ते झालेलं, मला हं. डोळ्यामध्ये काजळ लावते, तयारी करते वगैरे अडवणच आई करायचे. गं. हां, मग ते झालं. मग मम्मीने मला तिकडे पाठवलेलंच नाहीये. आणि हां. घरात मध्ये कसं मम्मीकडे इथं पहिल्यांदाच ताई म्हणजे नाही का मुलगी मोठी मी म्हटलं मलाच पहिलं बाळ झालं. मग हो, त्यांना पण हो, वाईट हो. वाटलं. मग नाही लाड पाठवलं. कौतुक. हां. आणि मग मग मिस्टर कुठे असतात? मग मी इथंच आहे ताई. 3 मुलं झाले ना मग ते गावाकडे उस्मानाबाद येत आहे, सोलापूर नाही का हां, साईडला. हां, हां, स्वामी हां, समर्थ हां. तिथं. मग ते इथंच त्यांचं तिकडं कंपनीमध्ये काम होतं HDFC बँकेमध्ये. हां, हां. पण मग हे असं झालं. मग ते म्हटले की मुलं 3-3 आहेत पोटामध्ये. मग इथंच बरोबर आम्ही आहे. आलो. इथंच बरं. कामामध्ये. इथं पण मॅनेजर आहेत ते अरे वाह! विमाननगरमध्ये. आणि अच्छा. ताई मग काय झालं, मग मला सापाच्या रूपामध्ये 3 जण दिसले. एक बारीक नागाचं नाही का छोटं सापाचं हो, पिल्लू आणि हो, 2 हो. नाग दिसले. मग ते डिलिव्हरी सोनोग्राफी काढली त्याच्यामध्ये 3 सांगितलं. मग बघा ना ताई मला नाही का सांगितलं की 3 असं आहे म्हणून हो, मिस्टरांना. हो. मग त्यांनी नंतर म्हटले आता हिला कळावंच लागेल ना, नंतर मग अजून त्रास लक्ष देणार नाही नाही हो, का, एवढं हो, काळजी हो, घेणार हो. नाही. मग सांगितलं. मग डॉक्टर म्हटले की 3 मुलं आहेत तिच्या पोटामध्ये, हे ते असं तसं. हां, मग हां. मिस्टरांनी नंतर मला दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी सांगितलं. मग अरे मी म्हटलं बापरे! कसं करायचं. तर मी म्हटलं मला खूप भीती वाटते. पहिले असं मेलं नाही होणार म्हटलं. आई नको गं! असं मी नाही का नको म्हटलं एक तरी काढू. ताई हं, आम्ही रुबॅरला गेलो, सह्याद्रीला गेलो काढायसाठी. पण हं. तिथं पण नाही का अडथळे, सगळं तयारी होती नाही का मिस्टरांना थोडे अरे! पैसे इकडे तिकडे करून नाहीच जमलं. नाही अरे डॉक्टर बापरे! म्हणले एक काढलं तर सगळ्याच तिघांना पण असं होईल तसं होईल म्हणून अरे, नाही काढलं एक अरे! सुद्धा. आणि नंतर मग ताई हो का आणि मी किती 7व्या महिन्यामध्ये ताई मला अचानक मी दार लावायला लागले. ते आपलं कपड्याचं रॅक असतं ना ताई हो, लोखंडाचं, हो, हो. ते माझ्या दारामागनं पोटावरच पडलं. अरे पोटावर बापरे! पडलं आणि मला खूप त्रास व्हायला लागला. डिलिव्हरीमध्ये त्रास व्हायला लागला. मग आई गं! हॉस्पिटलमध्ये गेले. मग तेव्हा म्हटले नाही का साधं आपलं सोनोग्राफीचे असं ठोके बघतात ना, हो, हो, तसं हो. बघितलं. मग त्याच्यामध्ये एक बाळाचा ठोकाच वाजला नाही, 2 वाजले होते. अय्या! मग मी असं परत कसं? ते बाळ ताई मग सोनोग्राफी काढली. ताई मी हं. इतकं टेन्शन ना, मला देवाचं नाव घेऊन का एक बाळ 7व्या महिन्यात काय झाल्यावर दोन्ही बाळाला कसं काढायचं ताई. बरोबर म्हणून आहे. मग ते डॉक्टर म्हणले की बघा आता कसं करायचं कसं नाही. मग ताई नुसतं देवाचं नाव घेऊ मी नाही का रात्रंदिवस. हां, तसं रात्री झालं ना दिवसभर रात्रभर मी देवाचं नाव घेऊन मग हां. सोनोग्राफी काढली तर काय नाही, बाळ पालथं पडलं होतं, सगळं नॉर्मल होतं. ओह! मग किती झालं. छान. आणि आणि मग ताई 3 मुलं झाले. हं, आणि प्रायव्हेट मध्ये कोकट हॉस्पिटल आहे तिथं 2 मुलं आणि 1 मुलगी झाली. पहिला मुलगा झाला, नंतर मुलगी आणि हां, परत मुलगा. मग मी खूप रडले. मग डॉक्टर नाही का ते पहिले डिलिव्हरी केली ना, तर हां. डॉक्टर म्हणले की जाऊन दे रडून दे नाही का, एकदम मन हलकं, कारण की पहिलं पण बाळ असं झालंय तर तिला हो, नाही का हो, एकदम हो. वाईट वाटतं. म्हणून बरोबर. जाऊन द्या म्हणून नाही का रडून द्या थोडंसं हे ते. आई मग गं! ताई माझ्या मुलांना डिलिव्हरी झाली का इतके हं, लोक ताई आले होते ना, हं. ₹3000 फक्त मुलांना ताई तिथं हॉस्पिटलमध्ये जमा झाले होते. मुलांना बापरे! बघायला ₹3000 नाही का असं लोकांनी दिले होते. मग ताई तसं बापरे! तसं मला ताप खूप यायला लागली. तशी हां. मुलं येऊन बघायची तसं ताई मला थंडी आणि ताप असं नाही का आता कशामुळे काय माहित, अरे, पण खूप अरे! त्रास व्हायला लागला. मग हं, डॉक्टर ते म्हणले की नाही का मुलांना बघून नका देऊ, काय नको. आणि हं. ताई खोटं सांगत नाही, मुलांचं माझ्या सगळ्या 3 मुलांचं 2-2 किलो वजन होतं. अरे बापरे! बरोबर आहे. ते 2-2 किलो वाटलं वजन. गेलं ना त्यांचं वचन. 2-2 किलो होतं आणि चांगले होते, हेल्दी होते. म्हणजे 2 हो, किलो वर 21 नाही का असं काय काय हो, होतं. हो. आणि तिन्ही पण सिझर झालं. ताई सिझर मध्ये मला थोडं सुद्धा त्रास झालेला नाही काय. अरे सिझर मध्ये कसं ताई वाह! उठता बसता येत नाही. मी 5व्या दिवशी ताई उठून ह्यांना सगळं नाही का मुलांचं करणं, बाई अंघोळ वगैरे मग सगळं गं! केलं. एकदम सलाम आहे चांगलं ताई झालं. तुम्हाला, खरंच सलाम आहे.
ताई ज्यांना कळतं का म्हणजे असं ते लोक म्हणतात तिथं आपलं जे एरिया आहे ना ताई तसं हा. 2-3 एरिया कॉलनी आहेत ना तसं अजूनपर्यंत म्हणतात लोक वयस्कर की असं मी कुठंच बघितलं नाही, तुझं नशीब किती भारी. हो हा खरंच. मग मग ताई तेव्हापासून मी पण असं मोबाईल मध्ये पण बघते ना युट्यूब आणि ताई मला स्वामी समर्थाचे अनुभव पण खूप आले. अरे वा. म्हणजे असं हा आणि घरामध्ये जेव्हा स्वामी समर्थाचं नाव घेतलं अचानक 6 वाजता सकाळी मग म्हटलं स्वामी समर्थ महाराज मला हा तुम्ही काहीतरी चमत्कार दाखवा ना तुम्ही असेल तर. का तर मला नाही का असं कळालं स्वामी हा. समर्थ महाराज खूप चांगलं म्हणजे नाही का असं हो अनुभव देतात आणि खरंच ऐकतात म्हणून आणि स्वामी आई मला अगदी कुठे पण बरोबर दिसायच्या. खरंय ताई. मग ताई 10-6 वाजता अचानक दार उघडं झालं. खोटं सांगत हं, नाही ताई माझ्या अंगाला काटे येतात ते. 6 हं, वाजता अचानक दार उघडं झालं आणि तिथं आहे ना असं आपलं सूर्य कसं पडतं ते उजेड तसा गोल हं. पडला आणि त्याच्यामध्ये स्वामी समर्थ महाराजांना असं हलल्यासारखं दिसत होते. बापरे! 6 वाजता सकाळी आणि नंतर मग वाह! असे अनुभव म्हणजे नाही का थोडे यायला लागले म्हणजे असं हां. जसं बोलून आणि माझे मग आता ते तुमची मेन मुलं केवढी आहेत ताई? 5.5 वर्षात येत आहे. अरे वाह! 5.5 वर्ष ते ताई आता मला तेच त्रासच द्यायला लागलेत. मी आले नाही इथं शांत हां, बसायला. हां. तर माझ्या मागं मुलगी आहे मग तर ताई तिघं ताई मुलगीच शांत. आहेत ना ते? नाही 2 मुलं 1 मुलगी. अच्छा असं आहे का? हा 2 मुलं झालेत आणि 1 मुलगी. पहिला मुलगा बघा. झाला नंतर मुलगी मग परत मुलगा. हां. बघा हं. स्वामींनी तुमच्या किती प्रार्थना, किती काळजी स्वामींना तुमची. मग तेच ताई मला नाही का आणि ताई मला असं प्रचिती दिल्यासारखं नाही का सापाच्या रूपामध्ये दिसलं ते हो, पहिले. हो, हो, म्हणजे हो. प्रेग्नेंट कळायच्या आधी तसं झालं आणि नंतर मग कळालं प्रेग्नेंट आहे. मग सोनोग्राफी केली त्याच्यामध्ये कळालं 3 आहेत. अरे बापरे! हा 2 असे नागाचे पिल्लू हलत होते आणि 1 सापाचं पिल्लू बारीक छोटं होतं. म्हणजे ताई मला असं वाटलं की म्हणजे अंदाज हं. की मुलगी एक आणि 2 मुलं म्हणजे हां. नागाच्या रूपामध्ये असं मला वाटलं. आणि मग ताई मध्ये काय झालं आता 1 वर्ष आधी माझ्या हां. नवऱ्याला आहे ना छाती म्हणजे पोटामध्ये खूप दुखायचं. अरे, अरे! 6 महिने त्यांनी काढलं. गोळी खाल्ली पेन किलर नाही का तसली. परत हो. शांत राहायचं. परत दुखायचं. मग मी रडत होते की नाही का तुम्ही दाखवा 3 मुलं आहेत लहान. हो, कसं व्हायचं का हो, म्हणजे हो. असं झाल्यावर. मग त्यांनी खरं. चेक केलं आणि ताई म्हणे का ते काढत होते. मग डॉक्टर काय म्हटले की हे 100% अल्सर असन. तर मी काय म्हटलं स्वामी समर्थ महाराज इतकं ताई नाव घेतलं. नाही स्वामी बापरे! समर्थ महाराज हां. माझ्या नवऱ्याला अल्सर नाही फक्त नाही का इन्फेक्शन आणि सूज पाहिजे. हो, एवढंच मला हो. ऐकायला पाहिजे. मी गुरुवार होता मी स्वामी समर्थांना ताई माझ्या रिक्षामध्ये मूर्ती आहे. रिक्षा आहे ना आमचा. तर त्याच्यामध्ये हां. नाही का स्वामी समर्थाची मूर्ती ठेवलेली आहे ना. हो, मग हो, त्याला मी हो. हात जोडले. त्याला नाही का असं म्हणजे ते कपडे घालतात ना हो, तसं हो, हो, घालून हो. अरे वाह! हारबीर लावला. स्वामी समर्थ नुसतं नाव घेत होते. स्वामी समर्थ माझ्या हां. नवऱ्याचं मिस्टरांचं फक्त सूज आणि इन्फेक्शन आलं पाहिजे. मला बाकी काय नाही पाहिजे. आई तेवढंच पाहिजे. गं! ताई तेच रिपोर्ट माझे त्याशी बोलले. माझे मिस्टर गेले 10 वाजता आणि 12 हां, वाजता मला फोन आला की काय हां. नाही सगळं नॉर्मल आहे. इन्फेक्शन आणि अरे फक्त सूज आहे. वाह! आणि मग काही किती गोळ्या खाऊन छान. येते. हां. आणि ताई माझ्या मुलीचं आता मध्ये पोट इतकं दुखत होतं ना तेव्हा ताई मी तारक मंत्र म्हणलं होतं. हां, असं हां. म्हणजे आधीच दुखायच्या आधीच म्हणलं होतं हां, आणि हां. थोडं शिल्लक पाणी ना ठेवलं होतं. नंतर पिन म्हटलं म्हणून ठेवलं होतं. हां. आणि माझ्या ताई मुलीचं इतकं डेंजर पोट दुखलं ना ताई, इतकं विचित्र दुखलं ना पोट, खूप अरे विचित्र दुखलं. बापरे! एकच मिनिटं ताई कसं अचानक माहित नाही. ताई तिला खोटं सांगत नाही. तिला फक्त 1 घोट तारक मंत्र पाण्याचा दिला. ताई हं. असं तडफडत होती नाही का. तिने काय खाल्लं असेल का माहित आई नाही. पण दुखत गं! होतं. आणि ताई असं दुखत होतं तिला पाणी पाजलं का तिचं 1 मिनिटामध्ये ताई तिचं पोट कसं राहिलं ते देवालाच माहिती स्वामी अरे समर्थांना. बापरे! स्वामींचीच कृपा ताई. हां. आणि असं तारक मी म्हटलं मला स्वामी समर्थ महाराज मला आहे ना तुम्ही म्हणजे त्यांना नैवेद्य देते ना त्याच्यामध्ये तरी चमत्कार हां, दाखवा. काय खाल्लं म्हणून ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये. तर हां. कशाचं ताई असं नाही का म्हणजे आता लवकर कोण लगेचच तूप हो, खाल्ला करू हो, काय हो. तर हळू होतं. मग मी म्हटलं स्वामी समर्थ महाराज मला तुम्ही नैवेद्यामध्ये दाखवा ना मला नाही का काहीतरी हां, हां, चमत्कार हां. अनुभव दाखवा ना स्वामी समर्थ महाराज. हां. आणि ताई मी खोटं सांगत नाही ते तारक मंत्राचं पाणी तसं ठेवलं आणि त्याच्यामध्ये ना ताई पाणी लाल होतं ना. मी हो, फोटो काढलाय ताई पण फोटो पाणी पांढरं असं नाही का आपलं हो. पिण्याचं पाणी तर शुद्ध असतं. आणि ताई फोटो बापरे! काढला पण आणि ते फोटो ह्याच्यामध्ये आहे ना पाण्यामध्ये ना ताई पाणी होतं ना ते तारक हां. मंत्राचं ते पाणी असं लाल झालं एकदम. आपलं अष्टगंध कसं असतं तसं कलर हो, मध्ये हो. झालं. हां. आणि बापरे! ताई मी तुम्हाला फोटो पाठवला असता पण ते फोटो काढला का आपलं मी माझ्या मिस्टरांनी फोटो काढला पण ते हो. पाणी असं दिसलं का ताई आपल्या समोर नाही. हां, ते हां, हां. अष्टगंधासारखं फोटो मध्ये काढलं का पाणी पांढरं दिसतं आणि समोर बघितलं का हां. अष्टगंधासारखं. नॅचरल लूक अगदी. मग मी मुलांना त्यांना सगळ्या नाही का थोडं दिलं. आणि हां, ताई खोटं सांगत नाही देवाच्या आशीर्वादाने माझी मुलं इथं सगळे लोक म्हणतात तुझे मुलं किती नाही कसे स्ट्रॉंग आहेत. आजारी हां. पडत नाही काय नाही असं हे ते हो, पण ताई हो. खरंच इतकी देवाच्या आशीर्वादाने की माझी मुलं आहेत ना ताई खरंच, खरंच ऐकणार ताई. नाही कोणाला इतके आगाऊ आहेत ना आणि म्हणजे ऐकत अशीच नाही. कृपा राहणार ताई तुमच्या हां. घरावर. आता मागे वळून बघायची गरजच नाही तुम्हाला. ताई बघा ना मी तुम्हाला मगाशीच मेसेज केला आणि बघा लगेच नशीब देवाचं कसं की लगेचच आज अनुभव सांगायला सुरुवात पण खरंय, केली. खरंय, खरंय ताई. मग ताई मी साधी हो का माझ्याच्याने मी स्वामी समर्थ तशी मी 3 ताई मला इथं मी कोण नाही. माझी मम्मी जाते ताई स्वयंपाकाच्या कामाला हां, आणि बहीण लग्न झालेली छोटी बहीण कामाला जाते कोण नाही ताई. हां. मिस्टर जातात बापरे! कामाला
आणि भाऊ आहे, भाऊ जातो कामाला जातो, कोण नसतं ताई. मी दिवसभर आहे ना, मुलं म्हणजे दिवस शाळेत आणणार, त्यांना हं. सकाळी टिफिन द्यायचा, शाळेत आणायचं, मग अरे त्यांच्या मागं बापरे! बघा, हे ते मला नाही होत. मला ना सिझर झाले ना ताई, माझी कंबर खूप दुखते. आई तरी गं! माझ्याने होईन तेवढं मी करून स्वामी समर्थाची हो, सेवा आपली कशी हो. तरी म्हणते मी स्वामी समर्थ जशी होईना सेवा महाराज तशी मी करेल. फक्त मला आहे ना तुम्ही निराश नाही का असं म्हणजे हां हे ना. करू नका म्हणजे नाही का उशिरा का असं पण मला फळ द्या बस एवढं अगदी, म्हणते मी. अगदी. तसंच केलं स्वामीने ते. हा ताई मला काय नाही फक्त माझे 3 मुलं आहेत ना सोन्यासारखे सुखरूप झालेत ना ताई हो, बस हो, त्याचे. हो. आणि ताई हे सोनोग्राफी काढली ना ताई हां. आणि ह्यांचे जे आपलं वर म्हणतात ना पॅसेंजर हो, वर हो. ते तिन्ही मुलांचे माझे वेगवेगळे होते. एकाच कोणाचंच नाही. हो. तिन्ही आणि ताई माझे मुलं आहेत ना तिन्ही हां, पिशवीमध्ये जे असतं ना पिशवी ते हां. 3 वेगवेगळ्या पिशवीमध्ये होते. बापरे! ते पोटामध्ये म्हणतात ना आणि गर्भामध्ये असतं वजन ते. कमी होतं ना ते. वजन ताई कमी होतं पण त्यांना हं. असं काचामध्ये ठेवायची ती गरज नाही पडली. अरे डॉक्टर वाह! तरी डॉक्टर म्हणले गरज नाहीये मुलं चांगले दूध बीत पितात एकदम नाही का हात पाय हो, हालतात हो, चांगले हो. सगळे. मग तरी माझे मिस्टर काय म्हणले की हं. आपलं घरी नेऊन कमी जास्त काय होण्यापेक्षा आपलं 2-3 दिवस तरी काचामध्ये ठेवा नाही का हो, म्हणजे हो. शंकासाठी. अगदी बरोबर आहे. मग ताई त्यांना 4 दिवस ठेवलं आणि 4 हं. दिवसांनी आणलं म्हणजे कसली त्रास नाही कसलं काय नाही अरे एकदम व्यवस्थित वाह! चांगलं आहे ते. किती स्वामींची कृपा ताई. मग तर आणि मी म्हणते ना त्यांचाच आवाज येतोय वाटतं हा. हा पिल्लांचाच आवाज येतोय वाटतं हा तुमच्या. मुलं आहेत ताई माझी ते ऐकतात ताई. पप्पा घरात बसलेत पण ते मागं लागतात माझ्याच. नाही, नाही खेळू द्या त्यांना असंच मन आणि ताई मोकळं. माझे मुलं झाले ना ताई मला मी तेव्हा तर मी स्वामी समर्थ महाराजला म्हणजे नाही का नाव माहिती होतं पण एवढं आपल्या मनात नव्हतं ताई. हो, हो, आता हो. माझे मुलं झाले ना ताई माझ्या मिस्टरांना नाही का म्हणजे स्वामी आहे म्हणून नाव आहे त्या हं, माणसाचं. हं, त्यांनी नवऱ्याला माझ्या मिस्टरांना फोन केला आणि मला म्हटले तुमच्या मुलाचं नाव आहे ना हं. स्वरा आणि विराज ठेवा. अरे त्यांचं वाह! नाव कोण होते माहित नाही पण स्वामी म्हणून त्यांचं नाव होतं त्यांनी सांगितलेलं ताई हं. नाव ठेवायला. मग त्यांनी त्यांच्या ह्यांनी नाही का आपलं आम्ही असं बघितलं नाही पुढं काय हां, हां. कसं नाही का नाव ठेवायचं डायरेक्ट ते हां. म्हणले ना तर नाव ठेवलं ताई त्यांच्या एका अरे शब्दावर असं. वाह! हं. मी खूप आणि खूप छान ताई मी शेअर करते हां. हा करा ताई नक्की. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.